फ्रान्समधील दौऱ्यात मला अनेक संस्था पाहता आल्या. कुमारी मातागृह, निराधार स्त्रियांची निवारागृह, अर्भकालय, बालगृह, कुमारगृह, किशोरगृह, सुधारगृह, व्यवसाय प्रशिक्षण गृह अशा स्वरूपाच्या या संस्थातून जन्माला येणाऱ्या अर्भकापासून ते स्वावलंबी होऊन समाजात समाविष्ट होणाऱ्या युवकापर्यंतच्या अवस्थांच्या वेगवेगळ्या समस्यांचं निराकरण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचं आढळतं. प्रत्येक संस्थेची रचना, कार्यपद्धती, कार्य वेगवेगळं होतं. समस्या सोडवण्यासाठी येथील सर्व सामाजिक काम 2 पातळ्यांवर चालतं. एक म्हणजे औपचारिक आणि दुसरी म्हणजे अनौपचारिक. अनौपचारिक कार्यपद्धतीत सल्ला मार्गदर्शन येतं, अर्थात ते प्राथमिक मानलं जातं, शिवाय महत्त्वाचे. त्यामुळं समस्याग्रस्तांपैकी 50% प्रकरणं ही संस्थाबाह्य वातावरणात हाताळली जातात. व्यक्ती, घर आणि समाज हे 3 घटकच समस्या निर्माण करतात. त्यामुळं त्या सोडवायच्या असतील तर प्राथमिक प्रयत्न या 3 पातळ्यावरच व्हायला हवा अशी तेथील समाजशास्त्राची धारणा आहे. उर्वरित 50 प्रकरणं औपचारिक पद्धतीनं संस्थाद्वारे हाताळली जातात. संस्था हा समस्या निराकरणाचा अंतिम आणि सर्व पर्याय संपल्यानंतरचा मार्ग मानला जातो. फ्रान्समधील मेड्स या गावी असोसिएशन डी इन्फॉर्मेशन एट दी एंट्राइड मोझेल ही संस्था पाहिली. युरोपात सर्व सामाजिक काम हे बहुतांशी शासनाची जबाबदारी मानली गेली आहे. संस्था खाजगी असली तरी शासन अशा संस्थांना उदार हस्ते अनुदान देते. घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाजण्यासारखी समाजसेवेची तिथं पद्धत नाही. अशा संस्थांचे संचालक मंडळ मानसेवी असतं, पण कर्मचारी पूर्णतः सवेतन काम करतात. या संस्था प्रामुख्यानं समस्याग्रस्त प्रौढ स्त्री पुरुषांच्या समस्या हाताळतात. विवाह संबंधातील तणाव, घटस्फोट, मद्यसेवन, वैचारिक मतभेद, निराधार होणं अशा अनेक प्रकारच्या समस्या ही संस्था अनौपचारिक पातळीवर प्रथमतः हाताळते. चर्चा, समझोता, मार्गदर्शन, पुनर्मिलन घडवून आणणं इत्यादी कामं तज्ज्ञ समाजसेवकाकडून केली जातात. संक्रमण काळात अशा स्त्री पुरुषांना किमान निर्वाह भत्ता, गरज भासल्यास हंगामी निवारा इत्यादी सोयी केल्या जातात. यातून प्रश्न सुटला नाही की मग अशा स्त्री पुरुषांना, बहुता स्त्रियांना अपत्यासह आधार केंद्रात पाठवलं जातं. असं एक आधार केंद्र पाहण्याचा योग आला. तिथं कुमारी माता, घटस्फोटित पत्नी, विवाह विच्छेदाने निराधार झालेल्या स्त्रिया, शिवाय अनाथ, अनौरस, निराधार मुलं मुली होती. स्त्रियांच्या विभागात प्रत्येकीस स्वतंत्र खोलीची सोय होती. अशा स्त्रियांना आपल्या अपत्यासह राहण्याची मुभा असते. एका मोठ्या हॉलमध्ये 8 कॉट्स पाहून मी आश्चर्याने विचारलं की हा कोणता विभाग? मला सांगण्यात आलं की हे मिसेस रिचर्डसनचं घर आहे. तिला नवऱ्यानं सोडलं आहे. ती आपल्या 3 मुलं आणि 4 मुलींनिशी इथं गेली 3 वर्ष राहते. अशी स्त्री आपल्या अपत्यांसह जेव्हा संस्थेत येते तेव्हा तिची पर्यायी व्यवस्था होईपर्यंत जबाबदारी शासनाची असते. शासन तिला आणि तिच्या प्रत्येक अपत्यास मान्य दराप्रमाणे निर्वाह भत्ता देते. संस्थेत भोजनाची सोय असली तर तिला ते घेणं न घेण्याचं स्वातंत्र्य असतं. ती संस्थेत राहत असली तरी तिला आणि तिच्या मुलांना संस्थेत घरा इतक्याच मुक्त वातावरणात आणि सहजपणे राहता येतं. या संस्थेला जोडून असलेलं अर्भकालय आणि बालसदन पाहिलं. तेथील मुलांच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता, उत्साह, सहजता पाहिली आणि आपल्याकडील अशा संस्थातील मुलामुलींचे भेदरलेले अबोल चेहरे आठवले. तेथील सर्व संस्थात नैसर्गिक वाढ, स्वातंत्र्य, भावनिक समायोजन इत्यादीस असाधारण महत्त्व असल्याचं निरीक्षणांती दिसून आलं.
सेंटर डिपार्टमेंटल द इन्फंटस ही अशीच एक प्रकारचे काम करणारी संस्था. तेथील बालसदन पाहून मी थक्कच झालो. अनाथ अनौरस बालकांची संगोपन व्यवस्था आपल्याकडील अमीर उमरावांच्या घरीही दुर्लभ. दिवसातील अर्भकांचा विभाग, गरोदर कालावधी पूर्ण होण्यापूर्वी जन्मलेल्या अर्भकांचा विभाग, अर्भकांचा अतिदक्षता विभाग, सांसर्गिक रोगग्रस्त अर्भकांसाठी रोग नियंत्रण कक्ष, त्यांच्या आहाराचं केंद्र, तिथं निर्जंतुकरणाची अद्ययावत व्यवस्था, प्रशिक्षित परिचारिका, डॉक्टर, काळजीवाहक, महिन्यातील अर्भकांचा वयोगट निहाय कक्ष, खेळघर, आहार कक्ष, तिथं आहार तज्ज्ञांची नियुक्ती, बाग बगीचा, प्राणी संग्रहालय, पक्षीघर, कितीने कोणत्या सोयी सांगू. हे सर्व पाहत मी दिंगमूड होत असतानाच या केंद्राचे संचालक श्री कोहन म्हणाले की ही सर्व व्यवस्था आता कालबाह्य झाली आहे. अधिक वैज्ञानिक पद्धतीनं या मुलांचं संगोपन करता यावं म्हणून समोर नवी इमारत, नवी साधनं इत्यादी सुविधा उभारण्यात येत असून लवकरच ती उपयोगात येईल. तिथं कॉम्प्युटराइज्ड क्लिनिक, टेस्ट ट्यूब बेबी प्रिझर्वेशन सेंटर इत्यादी सुविधा असतील. हे सर्व पाहत असताना आपल्याकडं 0 ते 18 वयोगटातील सर्व अनाथ मुला मुलींना दरमहा 125 रुपये, आता 500 रुपये नित्याही अनियमितपणे देणाऱ्या शासनाचा या कामाकडे असलेला निराशा वाढविणारा उपेक्षेचा दृष्टिकोन ठळकपणे वारंवार पुढे येत होता. केंद्रातील 6 ते 9 महिने वयोगटातील अर्भकांचा विभाग पाहत असताना एक दाम्पत्य मुलास दूध पाजत असलेलं पाहिलं. माझ्या चेहऱ्यावरील जिज्ञासा पाहून नर्सने सांगितलं की त्या दाम्पत्यानं त्या मुलास दत्तक घ्यायचं ठरवलं आहे. दत्तक विधान पूर्व कालखंडात दत्तक आईवडिलांमध्ये मुलांच्या संगोपनाची आवड आहे का, मुलगा त्यांच्या संगोपनास कितपत प्रतिसाद देतो, शिवाय मुलात आणि पालकात मातृत्व भाव विकसित होण्यासाठी दत्तक आईवडिलांनी विधानपूर्व काळात आपल्या भावी पाल्याच्या सान्निध्यात अधिकाधिक काळ घालवणं अपेक्षित असतं. त्या काळात त्या मुलांच्या सर्व प्रवृत्ती, कमतरता, सवयी, संगोपन, दक्षता इत्यादीची पालकांना माहिती आणि प्रशिक्षण दिलं जातं. मंडईतील भाजी निवडावी तशी मुलांना निवडणारे पालक आणि कागदपत्री पूर्ततेसाठी पालकांना जीवघेणा त्रास देणारे अधिकारी आणि संस्थांच्या पार्श्वभूमीवर येथील कार्यपद्धतीपासून आपणास बरंच शिकता येण्यासारखं आहे याची जाणीव झाल्या वाचून राहिली नाही. पुढं कुमार आणि किशोर वयोगटातील मुलांची संस्था पाहिली. आपल्याकडील अभिरक्षण ग्रहासदृश्य असलेली संस्था या कार्याचे नवे परिमाण देऊन गेली. मुलं मोठी होत जातील तसा या विभागाचा कर्मचारी वर्ग कमी होत जातो. मुलांनी आपसूक स्वावलंबी व्हावं हा त्यामागचा विचार असतो. इथं पर्यवेक्षक, काळजीवाहक, शिक्षक, डॉक्टर हे सर्व कर्मचारी असतात, पण मुलांच्या दैनिक कार्यक्रमात फार कमी हस्तक्षेप करतात. एकतर अशा संस्थात मुलांची संख्या 40 पेक्षा अधिक असत नाही. समजायच्या वयात प्रत्येक मुलास स्वतंत्र खोली दिली जाते. त्या खोलीत सर्व सोयी सुविधा म्हणजे प्रसाधन कक्ष, स्वयंपाक कक्ष इत्यादी असतात. संस्थेचा परिपाठ दिनक्रम असतो, पण मुलांचा पाठ्यक्रम, नोकरी, शाळा इत्यादीनुसार त्यात सूट असते. आपल्यासारखं एकाच प्रकारचे गणवेशात्मक पोशाख, शिस्तीच्या नावाखाली सर्व विधी आणि क्रिया ओळीत, कायम हाताची घडी, तोंडावर बोट, पाहुणा येतात 1 7 नमस्ते कर्कश पुकारा असला प्रकार नाही. पण आलेल्याचा अनादर आणि उपेक्षाही नाही. प्रत्येक मुलाचं स्वतंत्र अस्तित्व प्रत्ययही जाणवतं. जेवण करून आचार्य निघून जातो. मुलं हाताने वाढून घेतात, स्वच्छता स्वतः करतात. अशा संस्थेत बालसदनाच्या तुलनेनं कर्मचारी प्रमाण कमी असलं तरी ते मुलांच्या संख्येपेक्षा नेहमीच अधिक असतं. हे सांगून आपणास खरं वाटणार नाही. या संस्थेतील कर्मचाऱ्यांची पदं सांगितली तर संख्या सांगायची गरजच उरणार नाही. संचालक, संचालक अर्थ,
कार्यालय अधीक्षक, रुग्णालय प्रमुख डीन, मुख्य कार्यकारी अधिकारी, लेखापाल, अशुल्पिक म्हणजे स्टेनो, कार्डिओलॉजिस्ट, टेलिफोन ऑपरेटर, लिपिक, लिपिक विभाग प्रमुख, पर्यवेक्षक, काळजीवाहक, शिक्षक, प्रशिक्षक, मानसशास्त्रज्ञ, समाजसेवक, आहार तज्ज्ञ, आचारी, सफाई कामगार, माळी, ड्रायव्हर, धोबी, मुकादम, शिवाय गरजेप्रमाणे बोलविण्यात येणारे अस्थितज्ञ, न्यूरोलॉजिस्ट, दंतवैद्य इत्यादी वेगळेच. वेगवेगळ्या विभाग संस्थात 150 लाभार्थी असलेल्या या संस्थेत 198 मान्य कर्मचारी वर्ग होता. पैकी शासनानं 163 पदं भरली होती. उर्वरित पदं भरावी आणि मुलांची आवाळ थांबवावी म्हणून कर्मचारी संघटनेची पत्रकं तेथील फलकावर पाहून मी तर थक्कच झालो. तिथं प्रत्येक लाभार्थीस 440 फ्रँक्स म्हणजे 1320 रुपये दरमहा खर्च केले जातात. तेथील अधीक्षकाचं वेतन मासिक 36,000 रुपये इतकं होतं. हा केवळ समृद्धीचा प्रश्न नाही, शासन या कल्याणकारी योजनेकडे कसं पाहतं याचं निदर्शन आहे. रशियामध्ये आणि युरोपमध्येही दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळापासून आज अखेर अनाथ मुलांना विशेषाधिकार असलेला एकमेव सामाजिक घटक म्हणून पाहिलं जातं. आपल्याकडं मंडल आयोगाद्वारे सामाजिक क्रांतीच्या घोषणा केल्या जातात. त्यातही या वर्गास स्वातंत्र्याच्या 57 वर्षानंतरही स्थान मिळू शकू नये याचं आश्चर्य वाटतं.